गुड इव्हनिंग मित्रांनो. BMC थर्ड शिफ्टचा पेपर कसा झाला मी तुम्हाला सांगतो, कारण मी स्वतः पेपर दिलेला आहे आणि काय काय क्वेश्चन आले होते मी तुम्हाला एक पेपरवर लिहून सांगतो की जेणेकरून येणारे एक्झाममध्ये तुमचा फायदा व्हायला पाहिजे आणि कशावर अभ्यास करायचा तुम्हाला एक आयडिया येईल याच्यावरनं. तर चला मी सांगतो तुम्हाला. मराठी व्याकरण, आत्ता फक्त मराठी व्याकरणचं बनवतो आहे. त्याच्यानंतर मी इंग्लिश, GK, रिजनिंग आणि जे आहे सगळ्याचे वेगवेगळे चॅप्टर बनवणार आहे. बघा, प्रयोगमध्ये 3 क्वेश्चन आले होते. प्रयोगचे 3 क्वेश्चन आले होते. एक कर्तरी प्रयोगावर होता, एक कर्मणीवर आणि एक आणखी होता, तर माझ्या लक्षात नाही, पण 3 क्वेश्चन आले होते. अलंकारावर एक आला होता. लेखक आणि टोपणनावे इम्पॉर्टंट 2 तरी कंपल्सरी आहे, कारण फर्स्ट शिफ्टला पण आले होते, सेकंडला पण आले आणि थर्डला पण आले. थर्डला 2 आले होते. त्याच्यानंतर म्हणी 2 आल्या होत्या. जे आपण डेली करतो त्याच्यापेक्षा वेगळी म्हणी होत्या. या माझ्या पण लक्षात नाही काय होतं ते, पण मी व्यवस्थित सोडलं कारण त्याचं लॉजिक लागतं म्हणींचं. त्याच्यानंतर पॅरेग्राफ, एक पॅरेग्राफ दिलेला असतो आणि त्याच्या खाली 5 क्वेश्चन असतात. आपल्याला ते पॅरेग्राफ वाचून 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. एक फिक्स पॅरेग्राफ आहे म्हणजे आहे 5 मार्काचा, तो पण करून जावा. म्हणी, अलंकार झाले, प्रयोग झाला. लेखक आणि टोपणनावे हे तर करूनच जावं, टोपणनावे. त्याच्यानंतर वाक्यप्रकार एक केवळ प्रयोगावर आलता, केवळ वाक्यावर आलता आणि एक होता मिश्र वाक्यावर. म्हणजे असे 2 आले होते वाक्यप्रकारवर. किती झाले? 3, 1, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 15. त्याच्यानंतर एक कावळाचे समानार्थी शब्द कोणता तो विचारला होता. त्याच्यानंतर एक आलता जोड्या जुळवा, जसे की पुष्पांचा गुच्छ. असा जी जोडी असते ना, 3 व्यवस्थित असते आणि एक सॉरी 4 ऑप्शन होते आणि 4 समोर होते. तर आपल्याला फक्त जोड्या जुळून ते क्लिक करायचे होते. त्याच्यानंतर 3 जोड्या समान आहे आणि एक वेगळी आहे. म्हणजे जोड्या दिलेल्या होत्या आणि म्हणजे याच्यातून कोणतं उत्तर चुकीचं आहे ते शोधायचं होतं. जसं की ऑप्शन बघा, क्वेश्चन असंच होता, ते मी लिहिला: गाय दूध, शेळी चमडी, मेंढी लोकर, मधमाशी डंख. म्हणजे मला तर वाटतं मधमाशी डंख असू शकते, कारण ती मेंढी तर लोकर देते, त्याच्यापासून काहीतरी मिळतं आपल्याला. शेळी चमडी देते, त्याच्यापासून पण मिळते. गाय दूध देते, त्याच्यापासून पण मिळते. मधमाशी डंख देते, हे काय मिळत नाही. त्याच्यामुळं मी तर मधमाशी डंखवाला केलेला आहे. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा उत्तर काय होतं. त्याच्यानंतर एक होतं विधेय ओळखा. एक वाक्य दिलं होतं आणि त्याच्यात दिलं होतं विधेय ओळखा. तर विधेय कोणतं आहे ते ओळखायचं होतं. आता किती क्वेश्चन झाले बघा: 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 5 13, 14, 15, एक कावळा 16, एक 17, एक 18, एक 19. आणि आज 6 क्वेश्चन कोणते ते माझ्या काही लक्षात नाही आहे, पण एवढे क्वेश्चन फिक्स होते. तुम्ही प्रयोग तर हमखास करून जा. लेखक टोपणनावे हे बी करून जा. म्हणी तर कोणत्या पण येऊ शकते, ते आपण नाही केलं तरी आपल्याला एक जमतं. पॅराग्राफ तर तिथंच जाऊन करायचं आहे. वाक्यप्रकार करून जा. समानार्थी सोपाच होता, कावळा. जोड्या तर आपल्याला जमतंच, पण प्रयोग, अलंकार, टोपणनावे हे 3 टॉपिक परफेक्ट करून जावे. चला, थँक्यू. आता मी पुढं मॅथचं पण एक व्हिडिओ काढणार आहे. त्याच्यानंतर GKचं काय काय विचारले तुम्हाला सांगतो आणि इंग्लिश ग्रामर, 3 व्हिडिओ येणार आहे. तर म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबा. मी पुढं लगेच व्हिडिओ टाकणार आहे.